सिंदफणा नदीला पूर आल्यानंतर नांदूर हवेली गावाच्या अनेक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी आलेलं आहे। सध्या जर आपण पाहिलं तर नांदूर हवेली परिसरामधून जी सिंदफणा नदी आहे ती पात्र सोडून बाहेरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते। अनेक घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे। अनेक लोक कालपासून अडकून पडलेले होते। तब्बल 36 लोक अडकून पडल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि आमदार विजयसिंह पंडितांनी दिली होती। यानंतर रात्री एनडीआरएफची टीम दाखल झाल्यानंतर एकूण 18 लोकांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे आणि इतर लोकांना मध्यरात्री पाण्याचा विसर्ग कमी झाल्याच्या नंतर त्यांना देखील सुखरूप बाहेर काढण्यात आलेला आहे। एकूणच आता या गाव परिसरामध्ये जे लोक पुराच्या पाण्यात अडकलेले होते त्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेला आहे। मात्र सध्याची परिस्थिती जर पाहिली तर शेकडो हेक्टर जमीन ही पाण्याखाली आहे सिंदफणा नदीकाठची आणि अनेक ठिकाणी जमीन खरडून गेल्याची स्थिती आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अनेक घरं आता पाण्याखाली असल्याचं दिसतंय आणि या ठिकाणची नांदूर हवेली गावातली जी जिल्हा परिषद शाळा आहे ती सुद्धा पाण्याखाली आहे। गुरांचा चारा वाहून गेलाय। अनेक गुरं जे आहेत ते या पुराच्या पाण्यात वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत। यामुळे या गावातील जी परिस्थिती आहे ती अजूनही चिंताजनक आहे। मध्यरात्री आणि पहाटेच्या नंतर जो पाऊस झाला त्या पावसाच्या नंतर अजून पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढलेलाच पाहायला मिळतंय आणि सिंदफणा नदी पात्रातून अजून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि वेगात पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग होताना पाहायला मिळतोय। यामुळे ज्या जमिनी आहेत जी शेती पिकं आहेत ती सुद्धा आता कुठेतरी वाहून जात आहेत आणि जमिनी देखील खरडून जाताना पाहायला मिळत आहेत। यामुळे सिंदफणा नदीकाठच्या लोकांची चिंता अजूनच वाढली आहे। कॅमेरामन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।